नमस्कार सर्वांना. तर खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेले नाही आहेत. खूप दिवस झाले व्हिडिओ आलेच नाही आहेत. त्याला कारणही तसंच काहीसं होतं, कारण दिवाळीची खूप सारी धावपळ चालू होती आणि आम्ही आमच्या घरी गेलो होतो, म्हणजेच आम्ही आमच्या माहेरी गेलो होतो आणि त्यावेळेला खूप थंडी होती. मग त्या थंडीमध्ये आम्ही शेकोटी वगैरे केली. त्या शेकोटीमध्ये लहानपणीचे दिवस आठवले की बटाटे भाजायचो आणि त्या बटाट्याचे भरीत बनवायचो ना लहानपणी, भाजून बटाट्याचं भरीत. त्याचप्रमाणे आज बटाटे भाजून घेतलेले आहेत आणि ते बटाटे भाजून घरी आणल्याच्या नंतर घरचे सर्वजण बटाटे सोलू लागले. बटाटे सोलल्यानंतर त्या बटाट्याचं इतकं छान भरीत बनवलं ना, काय सांगू तुम्हाला. लहानपणीचीच आठवण झाली. आम्ही ज्यावेळेला लहान होतो ना त्यावेळेला आमची आजी आम्हाला असं काही बनवून द्यायची खायला. तर इथे बनवली आहे आम्ही शिंगोळी, म्हणजेच हुलग्याच्या पिठाचं, कोण कुळीथाचं पीठ म्हणतं, कोणी हुलग्याचं पीठ म्हणतं. तर हुलग्याच्या पिठाची शिंगोळी इथे आहे, भाजलेल्या बटाट्याचं भरीत आणि छान मस्त अशा पातळ भाकरी बनवायच्या. ज्या दिवशी शिंगोळी बनवणार ना त्या दिवशी कडक भाकरी बनवायच्या, एकदम चुलीवरती भाजतो ना अशा कडक भाकरी. त्याचप्रमाणे हे बघा, या अशा पातळ एकदम भाकरी असल्या ना त्या शिंगोळीबरोबर इतक्या खतरनाक लागतात म्हणून सांगू. आणि आम्ही अशा प्रकारे शिंगोळी बनवतो. तुमच्या घरी पण शिंगोळी बनते का हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा बरं.